हॅलो विद्यार्थी मित्रांनो, VSAK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, VSAK फिजिक्स बाबा हे चॅनल 10वी सायन्स तसंच 11वी 12वी फिजिक्स या विषयाची परिपूर्ण तयारी करून घेण्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे. या चॅनलमध्ये 10वीचे जे विद्यार्थी आहेत यांची फक्त बोर्डाचीच नाही तर 11वीचा आणि 12वीचा पायाभरणी म्हणजेच नीट आणि जेईचा फाउंडेशन सारखी तयारी करून घेण्यात येणार आहे. त्यामुळं हे चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवरचे 10वीचे जे व्हिडिओ आहेत ते महाराष्ट्र स्टेट बोर्डचे मराठी, सेमी किंवा इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी पाहू शकतात. त्याचबरोबर CBSEचे विद्यार्थी सुद्धा या चॅनलमधून नॉलेज घेऊ शकतात. त्यांचं सुद्धा सिलेबस इथं कव्हर केलेला आहे. त्यामुळं जास्तीत जास्त या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मागील लेक्चरमध्ये आपण लाईट हा चॅप्टर चालू केलेला आहे. त्यामध्ये लाईटच्या रिलेटेड काही इम्पॉर्टंट टर्म्स आपण डिफाईन केलेले आहेत. या लेक्चरमध्ये सुद्धा आपण काही इम्पॉर्टंट टर्म्स पाहणार आहोत, जसं की रे ऑफ लाईट, बीम ऑफ लाईट, टाइप्स ऑफ बीम ऑफ लाईट आणि रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ह्याचं पूर्ण डिटेल्ड अनालिसिस आज आपण करणार आहोत. त्यामुळं हे लेक्चर पूर्ण पहा आणि पूर्ण कन्सेप्ट समजून घ्या. आता आपण रे ऑफ लाईट म्हणजे काय, बीम ऑफ लाईट म्हणजे काय आणि टाइप्स ऑफ बीम ऑफ लाईट पाहणार आहोत. राईट. तर सगळ्यात पहिले पाहूया रे ऑफ लाईट. वेन लाईट ट्रॅव्हल थ्रू द मीडियम, राईट, वेन लाईट ट्रॅव्हल थ्रू द मीडियम इट फॉलो स्पेसिफिक पाथ. एक स्पेसिफिक पाथ किंवा एक स्पेसिफिक डायरेक्शन ते फॉलो करते आणि त्या पाथला किंवा त्या डायरेक्शनला आपण रे ऑफ लाईट म्हणतो. राईट. तर कसं डिफाईन करायचं, रे ऑफ लाईट, द पाथ or direction along which light, or we can say light energy, travel through the medium, is called a ray of light. ओके. समजा एक लाईटचा सोर्स आहे आणि त्या लाईटच्या सोर्स कडून लाईट आपल्याकडे येत आहे. इमॅजिन करा. राईट. समजा हा बल्ब आहे. ओके. हे बल्ब आहे आणि हे सगळीकडे प्रकाश टाकत आहे आणि लाईट याच्याकडून इथं जो पर्सन आहे याच्याकडे येत आहे. ओके. सो हे जे पाथ लाईटनं किंवा हे जे डायरेक्शन लाईटनं फॉलो केलं तर ह्याला आपण म्हणतो रे ऑफ लाईट. काय म्हणतो आपण, रे ऑफ लाईट. सो रे ऑफ लाईट इज डिनोटेड बाय अ स्ट्रेट लाईन विथ अ एरो हेड. राईट. सो दिस इज अ नोटेशन ऑफ सिम्बॉल ऑफ रे ऑफ लाईट. अँड एरो हेड, रे ऑफ लाईट कशा दर्शवतो आपण, एक स्ट्रेट लाईन विथ एरो हेड. राईट. आणि एरो हेड जे आहे ते एरो हेड त्याचं डायरेक्शन दाखवतो. एरो हेड काय दाखवतोय, डायरेक्शन दाखवतो. कळतंय. द पाथ और डायरेक्शन अलॉंग विच लाईट और लाईट एनर्जी ट्रॅव्हल थ्रू अ मीडियम. एक मीडियम आहे किंवा व्हॅक्यूम सुद्धा असू शकतं. त्याच्यामधून लाईट जेव्हा ट्रॅव्हल करत असते तेव्हा एक स्पेसिफिक डायरेक्शन घेतं, एक स्पेसिफिक पाथ घेतं आणि त्या पाथला आपण रे ऑफ लाईट असं म्हणतो. रे ऑफ लाईट एक स्ट्रेट लाईन विथ एरो हेड ने आपण डिनोट करतो किंवा आता मॅथ्समध्ये आपण रेच म्हणतो, रेनं डिनोट करतो. राईट. आता दुसरी टर्म आहे बीम ऑफ लाईट. राईट. बीम ऑफ लाईट. सो बीम इज नथिंग बट अ ग्रुप और बंच और कलेक्शन ऑफ मेनी रेज ऑफ लाईट. राईट. सो ग्रुप ऑफ रेज ऑफ लाईट, ग्रुप ऑफ rays of light is called beam of light. It's called beam of light. So when light is coming towards us, एखाद्या लाईट सोर्स पासून लाईट आपल्याकडे येत असताना एकटा येत नाही, एकच येत नाही. राईट. समजा बल्ब आहे तर इथे बल्ब याच्याकडे एकच लाईट फेकत नाही असा एक बांस आहे का. राईट. तर अनेक लाईट रेज पाठवतो, अनेक लाईट रेज पाठवतो आणि या सगळ्या
आणि या सर्व लाईट रेजच्या ग्रुपला, या ग्रुपला आपण म्हणतो बीम ऑफ लाईट. बीम ऑफ लाईट. राईट. बऱ्याच वेळा तुम्ही टॉर्च पाहिली असेल, टॉर्च. बघा अशी टॉर्च आहे, समजा बॅटरी म्हणू शकतो आपण किंवा टॉर्च म्हणू शकतो. ओके, अशी टॉर्च आहे, मे बी लाईक दिस. आणि तुम्ही बघितलं असेल या टॉर्च पासून निघणारी लाईट जी आहे अशी दर्शवतो, बरोबर का, किंवा या डायरेक्शन दर्शवतो, लाईक दिस. तर इथं काय आहे, इथं सगळे लाईट रेज आहेत. राईट. आणि या लाईट रेजचा ग्रुप जो आहे या सगळ्याला मिळून काय म्हणतो आपण, बीम ऑफ लाईट. लक्षात येते, बीम ऑफ लाईट. राईट. तर रे ऑफ लाईट हा एकच आहे, बीम ऑफ लाईट हा ग्रुप ऑफ रेज ऑफ लाईट आहे. राईट. आता बीम ऑफ लाईटचे 3 प्रकार आहेत, कळतंय. बीम ऑफ लाईटचे 3 प्रकार आहेत. राईट. तर टाइप्स ऑफ बीम ऑफ लाईट पाहूया. टाइप्स ऑफ बीम ऑफ लाईट. राईट. तर बीम ऑफ लाईटचे किती प्रकार आहेत, तर मेनली 3 प्रकार आहेत बीम ऑफ लाईटचे. हाऊ मेनी, 3 टाइप्स आर देयर. ओके. तो पहिला जो बीम ऑफ लाईट आहे तो पॅरलल बीम ऑफ लाईट, पॅरलल. दुसरा आहे डायव्हर्जंट बीम ऑफ लाईट, आणि तिसरा आहे कॉन्व्हर्जंट बीम ऑफ लाईट. ओके. पॅरलल नाव लक्षात येते. बीम ऑफ लाईट मध्ये काय आहे, व्हॉट इज देअर इन बीम ऑफ लाईट, देर आर मेनी लाईट रेज, and if all the light rays inside the beam of light are parallel to each other, then it is called as parallel beam of light. Right. So light rays, all light rays are parallel to each other, parallel to each other. Right. So हे बघा, एक लिनियर सोर्स आहे जनरली, आणि ट्यूबलाइट आहे, एक ट्यूबलाइट आहे. लक्षात घ्या, पॅरलल बीम ऑफ लाईट कोण काढतंय, एक लिनियर सोर्स तयार करतो. कोणता सोर्स तयार करतो, एक लिनियर सोर्स तयार करतो. लिनियर म्हणजे काय, स्ट्रेट लाईन मधला, जसे ट्यूबलाइट आहे. राईट. आता ट्यूबलाइट पासून निघणारे जे लाईट रेज आहेत ते दुसऱ्या कसे असतील, पॅरलल असतील. बघा इथून निघणारे जे लाईट रेज आहेत, या ट्यूबलाइट पासून निघणारे जे लाईट रेज आहेत ते एक दुसऱ्याला पॅरलल असतील. ओके. आणि अशाला काय म्हणतो आपण, पॅरलल बीम ऑफ लाईट. सो कोण करते, लिनियर सोर्स. लक्षात घ्या, लिनियर सोर्सचं एक्झाम्पल काय आहे, ट्यूबलाइट. ट्यूबलाइट. सगळ्या लक्षात येते. ओके. दुसरं कोणतं आहे, दुसरा प्रकार आहे डायव्हर्जंट. राईट. डायव्हर्जंट नाव लक्षात येते आपल्याला, डायव्हर्ट होत आहे. डायव्हर्ट होणे म्हणजे काय, लक्षात घ्या, तुम्ही अभ्यास करत असताना अचानक तुमचा मित्र आला, आई म्हणला चल आपण फिरायला जाऊ. राईट. बऱ्याच वेळा असं होतं की चल आपण खेळू, तर तेव्हाच काय करता तुम्ही, अभ्यासाकडचं तुमचं डायरेक्शन हे डायव्हर्ट होतं आणि खेळाकडे जातं. बरोबर आहे. राईट. किंवा अभ्यास करत असताना अचानक मोबाईल समोर दिसला, राईट, लगेच व्हॉट्सअपचं स्टेटस चेक करू, किंवा काय ग्रुपमध्ये मेसेज पडलाय का पाहू. म्हणजे काय, तुम्ही अभ्यासाकडून डायव्हर्ट झाले. राईट. म्हणजे एका पर्टिक्युलर डायरेक्शन पासून आवे झाले म्हणजे डायव्हर्जन. राईट. तर अभ्यासामध्ये तुम्हाला डायव्हर्जन होऊ द्यायचं नाही. यू शुड बी लाईक पॅरलल बीम इन युअर स्टडीज. राईट. डायव्हर्जन बीम लक्षात आलं तुम्हाला असेल की एका पॉईंटवरून दूर जाणे, आणि कशापासून होते, पॉईंट सोर्स पासून होते. डायव्हर्जन कोणापासून भेटतो आपल्याला, पॉईंट सोर्स. राईट. सो लाईट रेज आर मूव्हिंग अवे फ्रॉम वन पॉइंट. राईट. म्हणजे आउटवर्ड डायरेक्शनला चालले असेल, अवे फ्रॉम वन पॉइंट, त्याला आपण म्हणतो डायव्हर्जंट. सो इट इज कॉल्ड एज डायव्हर्जंट बीम ऑफ लाईट. ओके. एक्झाम्पल बघा, आपण टॉर्चचं एक्झाम्पल पाहिलं होतं आपण, टॉर्च. राईट. तर टॉर्चचं पुढचं जे फेस असतं बघा, लक्षात घ्या, ते थोडंसं डायव्हर्जंट असतं. ओके. हे असं एक्झाम्पल घेतलं आपण टॉर्चचं. सो दिस इज टॉर्च.
right? So light rays coming from this torch are moving away from each other. So as they move away from each other, right, the distance between the two adjacent rays goes on increasing. तुम्ही इथं पाहू शकता, इथं ऍडजस्टंट रेज मध्ये डिस्टन्स कमी आहे आणि इथं ऍडजस्टंट रेज मध्ये डिस्टन्स जास्त आहे. सो ऍज इट इज मुव्हिंग अवे, द डिस्टन्स बिटवीन ऍडजस्टंट रेज काय होत आहे, डिस्टन्स बिटवीन ऍडजस्टंट रेज काय होत आहे, राइट, डिक्रीज होता है का इंक्रीज होता है, इंक्रीज होता है, राइट. पैरेलल में डिस्टन्स कसं जाता है, कॉन्स्टंट जाता है, राइट. तर पॅरलल बीमचं एक्झाम्पल तुम्ही बघू शकता काय, राइट, लेझर लाईट. लेझर लाईटची इंटेन्सिटी कमी होत नाही बघा. आता इथं डिस्टन्स वाढायला म्हणल्यानंतर एरिया सुद्धा वाढायला आहे, म्हणजे जास्त एरियामध्ये कमी लाईट चालली, म्हणजे लाईटची इंटेन्सिटी कमी व्हायली, राइट. सो ॲज वी आर गोइंग अवे फ्रॉम द सोर्स, द इंटेन्सिटी ऑफ लाईट गोज ऑन डिक्रीजिंग, राइट. डिस्टन्सच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते, याला आपण इन्व्हर्स स्क्वेअर लॉ सुद्धा म्हणतो. ओके, आता नाही कळालं टेन्शन नाही घ्यायचं, आकडेवारीमध्ये येईल तुम्हाला, राइट. So as we go away, the distance between rays decreases or increases. Distance between rays increases and its intensity decreases. So here intensity will remain constant. Right? प्रत्येक वेळेस असं गरजेचं नाहीये, कारण त्यावर सुद्धा एरिया वाढतो जेव्हा आपण आवे जातो त्यावेळेस, राईट. पण जनरली पॅरलल मध्ये कॉन्स्टंट राहतो. डायव्हर्जंट लक्षात आलं. पॉइंट सोर्स सुद्धा असेल, जर पॉइंट सोर्स असेल, पॉइंट सोर्स किंवा त्याला आपण म्हणतो स्पेरिकल सोर्स. स्पेरिकल सोर्स, पॉइंट सोर्स म्हणजे एक पॉइंट आहे, त्याच्यापासून लाईट इमिट होत आहे, राईट, त्याच्यापासून लाईट इमिट होत आहे. तर अशा सोर्सला आपण म्हणतो पॉइंट सोर्स. तर हा कसा असणार आहे, ह्याचा बीम कसा असणार आहे, डायव्हर्जंट असणार आहे. किंवा स्पेरिकल सोर्स, बल्ब आहे आपला समजा असं, राईट. बल्ब पहिल्या काळात बल्ब जास्त असायचे, आता एलईडी बल्ब आलेत, राईट. एलईडी बल्ब तुम्ही पाहत असाल, एलईडी किंवा CFL, याच्यापासून जे लाईट इमिट होते ती कशी होते, आवे जाते एक दिवसापासून, राईट. म्हणजे कोणता बीम आहे हा, डायव्हर्जंट बीम आहे. कोणता बीम आहे, डायव्हर्जंट बीम आहे. ओके, पॅरलल बीम, डायव्हर्जंट बीम लक्षात आलं. आता कॉन्व्हर्जंट बघूया, लक्षात येत आहे. कॉन्व्हर्ज म्हणजे एकत्रितपणे, डायव्हर्ज म्हणजे एक दुसऱ्यापासून आवे जाणे, राईट. सो कॉन्व्हर्जंट बीम म्हणजे काय होईल, लाईट रेज, राईट, कम टुवर्ड्स वन पॉइंट. ऑल लाईट रेज, ऑल म्हणा इथं, ऑल म्हणा, ऑल लाईट रेज आर मुव्हिंग अवे म्हणजे डायव्हर्जंट, दे आर कमिंग टुवर्ड्स वन पॉइंट म्हणजे कॉन्व्हर्जंट, राईट. याचा अपोजिट आहे, लक्षात येते, नावानुसार आपल्या लक्षात येते. डायव्हर्ज म्हणजे आवे जाणे, कॉन्व्हर्ज म्हणजे एकत्रित येणे, राईट. त्याची डायग्राम कशी असेल, सेम असे असेल, पण ॲरोचं हेड अपोजिट असेल, ॲरोचं डायरेक्शन अपोजिट असेल, राईट. सो दे आर मुव्हिंग, ऑल लाईट रेज आर मुव्हिंग टुवर्ड्स वन पॉइंट लाईक दिस. सो दिस इज द कॉन्व्हर्जंट. ओके, तर बीम ऑफ लाईट म्हणजे काय, रे ऑफ लाईट म्हणजे काय, आणि टाइप्स ऑफ बीम ऑफ लाईट तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईटचा फिनॉमिना पाहूया. अतिशय डिटेलमध्ये आपण फिनॉमिना पाहणार आहोत, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट पाहणार आहोत. रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, तर बघा, बऱ्याच वेळा लहानपणापासून आपण हे फिनॉमिना पाहत आलेलो आहोत. बऱ्याच वेळा आपण काय करतो, एक मिरर घेतो म्हणजे आरसा घेतो आणि दुसऱ्याच्या डोळ्यावर चमकितो, बरोबर आहे का. तर सूर्याची लाईट ज्या दिशेने येत आहे त्या लाईटच्या अपोजिट डायरेक्शन आपण धरतो आणि त्याचं डायरेक्शन जे आहे, पाथचं डायरेक्शन जे आहे, लाईटच्या डायरेक्शनचं पाथ आपण चेंज करतो, डायरेक्शन चेंज करतो, राईट. आणि हेच आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ओके, तर मिरर वरून ज्यावेळेस लाईटचा राईट डायरेक्शन चेंज होतं त्या फिनॉमिना आपण काय म्हणतो, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे फिनॉमिना बऱ्याच ठिकाणी कामाला येतात. जसं आपण जे आपली इमेज मिररमध्ये पाहू शकतो, आपण आपली इमेज जी मिररमध्ये पाहू शकतो, दॅट इज ऑल्सो बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट.
कोणती वस्तू आपण पाहू शकतो ते सुद्धा रिफ्लेक्शन ऑफ लाईटमुळे आहे, हे आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलंच आहे. राईट, त्याचे तुम्हाला पाहायचं असेल लास्ट व्हिडिओ लेक्चर तर तुम्हाला मी आय लिंकमध्ये देईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट देईल, त्यामध्ये सुद्धा तुम्ही जाऊन सगळे व्हिडिओ पाहू शकता. तर आता रिफ्लेक्शन ऑफ लाईटला डिफाईन कसं करणार, तर लाईट ज्यावेळेस एखाद्या मीडियममधून ट्रॅव्हल करत आहे आणि मीडियममधून ट्रॅव्हल करत असताना लाईटच्या पाथमध्ये, लाईटच्या रस्त्यामध्ये जर आपण एक रिफ्लेक्टिंग सरफेस ठेवला, राईट, रिफ्लेक्टिंग सरफेस ठेवला तर त्यावेळेस त्या लाईट परत त्याच ज्या मीडियममध्ये येत होता त्याच मीडियममध्ये तो वापस जातो आणि त्या फिनॉमिना आपण म्हणतो रिफ्लेक्शन ऑफ लाईट. राईट, तर आपण असं डिफाईन करूया की द टर्निंग बॅक ऑर बाउन्सिंग बॅक ऑफ light, the turning back of light in the same medium, right, after from a reflecting surface is called as reflection of light. The definition लिहून घेऊया. The turning back or bouncing back of light or beam of light or ray of light in the same medium from a point on reflecting surface is called reflection of light. ओके, तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट इथं डायग्राम काढून ठेवलेलं आहे मी बघा. तर इथं जे XY आहे हे एक रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. राईट, सो रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे काय, असा सरफेस ज्याच्यावर लाईट इन्सिडेंट झाली की लाईट परत त्याच मीडियममध्ये वापस जाते. राईट, तर जे पॉलिश्ड सरफेसेस असतात किंवा मिरर्स म्हणू शकतो आपण त्याला, ते गुड रिफ्लेक्टर म्हणून काम करतात, गुड रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणून काम करतात. राईट, तिथं कोणकोणत्या टर्म काय घेतो बघूया आपण. XY काय आहे, XY आहे रिफ्लेक्टिंग सरफेस, रिफ्लेक्टिंग सरफेस. ओके, रिफ्लेक्टिंग सरफेस कशा असतात, पॉलिश्ड सरफेसेस और मिरर म्हणू शकतो आपण त्याला. सो मिरर और पॉलिश्ड सरफेस आर रिफ्लेक्टिंग सरफेसेस. यामध्ये हा जो रे येत आहे PA रे जो आहे तर आपण इन्सिडंट रे म्हणतो. इन्सिडंट रे, PA रे कोणता आहे, इन्सिडंट रे. आता इथं इन्सिडंट आला कोण्या पॉइंटला आला, तो A पॉइंटला. पॉइंट ऑफ इन्सिडन्सला आपण एक परपेंडिक्युलर जर लाईन काढली, रिफ्लेक्टिंग सरफेसला परपेंडिक्युलर इमॅजिनरी लाईन काढली त्याला आपण म्हणतो नॉर्मल. नॉर्मलचाच अर्थ आहे परपेंडिक्युलर. ओके, तर इथं AN जे आहे दॅट इज नॉर्मल टू रिफ्लेक्टिंग सरफेस. कळतंय, नॉर्मल टू रिफ्लेक्टिंग सरफेस. आणि जो जाणारा रे आहे बघा इथं आला आणि रिफ्लेक्ट होऊन असा गेला. बऱ्याच वेळा आपण बाउन्सिंग ऑफ बॉल सुद्धा बघू शकतो. राईट, बऱ्याच वेळा आपण भिंतीवर मारतो बॉल. राईट, तर भिंतीवर तो बॉल असा जाऊन वापस येतो, दॅट इज ऑल्सो नथिंग बट रिफ्लेक्शन. किंवा कॅरम खेळत असतो आपण. राईट, कॅरम मध्ये आपण जर गोटी, राईट, आपल्याला जर रिबाउंड मारायची असेल, आपण म्हणतो ना रिबाउंड मारणं कॅरम मध्ये. राईट, आपल्या साईडची गोटी असेल त्याला जर बाहेर त्या होलमध्ये हे करायचं असेल तर आपण त्याला रिबाउंड मारतो. राईट, ते सुद्धा रिफ्लेक्शन ऑफ लाईट सारखं काम करतंय आणि तिथून सुद्धा आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईटचा फिनॉमिना कसा होत असेल हे समजून घेऊ शकतो. ओके, सो इथं जर AQ जो आहे, AQ हा काय आहे, रिफ्लेक्टेड रे आहे. रिफ्लेक्टेड रे, AQ इज द रिफ्लेक्टेड रे. बघा XY रिफ्लेक्टिंग सरफेस, AP इट इज अ इन्सिडेंट रे, AN नॉर्मल टू द रिफ्लेक्टिंग सरफेस ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स आणि AQ इज अ रिफ्लेक्टेड रे. A ला आपण म्हणू शकतो पॉइंट ऑफ इन्सिडन्स. राईट, या A पॉइंटला काय म्हणू शकतो आपण, पॉइंट ऑफ इन्सिडन्स. पॉइंट ऑफ इन्सिडन्स. राईट, नेक्स्ट आहे तुमच्याकडे PAS. लक्षात घ्या, PAS. राईट, सो ऍक्च्युअल डायरेक्शन ऑफ रे ऑफ लाईट आहे. PAS बघा, लक्षात घ्या, मुद्दाम काढलं इथं. PAS इज द actual path of a ray of light. समजा हे रिफ्लेक्टिंग सरफेस नसलं असतं, राईट, रिफ्लेक्टिंग सरफेस इथं नसतं तर ती रे ऑफ लाईट सरळ गेली असती. राईट, ऍक्च्युअली तो अशी जात होती रे ऑफ लाईट तर ती वापस फिरली असती का, नाही. टर्न बॅक झाली असती का, नाही. रिफ्लेक्ट झाली असती का, नाही. ती सरळ गेली असती आणि ते सरळ जो पाथ आहे, जो ऍक्च्युअल पाथ आहे ते PAS दाखवते. लक्षात येत आहे. आणखी बघूया आपण, इथं काही अँगल्स होत आहेत तयार.
त्या अँगलचे सुद्धा नाव आपण लिहून घेऊया आणि डेफिनेशन वन बाय वन सगळ्याच्या डेफिनेशन सुद्धा आपण करूया. तिथं जे PAN अँगल PAN याला आपण जो अँगल PAN याला आपण म्हणलेला आहे अँगल आय, आपल्याला म्हणतो अँगल ऑफ इन्सिडेंस, राईट, अँगल ऑफ इन्सिडेंस. नेक्स्ट बघा NAQ, राईट, अँगल NAQ अँगल ऑफ रिफ्लेक्शन, डेविएशन.
आता you have to always remember that angle is always between two lines. Okay, दोन रेषेचा angle असतो. Angle दोन रेषेमध्ये असतो. तो angle define करायचा झाला की तुम्हाला ते सांगावं लागतं की कोणत्या दोन रेषेला आहे. कळतं का? कोणत्या दोन लाईनला आहे. ओके, ते बघायचं कोणत्या दोन लाईनला आहे. ही लाईन आहे, ची लाईन आहे बघा, PA, PA incident आहे. आणि ही लाईन आहे, लाईन आहे AN. म्हणजे काय normal. The angle between incidence ray, angle between incident ray and normal at the point of incidence is called as angle of incidence, right? The angle of incidence is angle between. Okay, so angle of incidence is between the angle of incidence. तर तुम्ही angle of incidence देऊ शकता. कोणता angle of incidence? Angle of incidence आपण angle I दर्शवला आहे. आणि कोणता angle angle BAN आहे. बघा, angle of reflection is the definition angle of reflection, right? Angle कोणाचा आहे? Reflected ray आणि normal. Angle of reflection. So angle between reflected ray, reflected ray and normal at the point of incidence, like the angle of reflection. Okay, itu angle dan angle dan AQ equal to angle A. Okay, next balancing angle. Balancing angle. Balancing angle आहे. हे बघा, हा angle. हे काय आहे? हे काय आहे? जे आहे reflecting surface, right? Reflecting surface आणि incident ray ला angle किंवा reflected किंवा reflected ray आणि reflecting surface ला angle करायचं balancing angle. Balancing angle is between incident ray and reflected surface or reflected ray and reflecting surface. Okay, आता तुम्ही NAX angle आहे. Angle NAX मतलब बाहेर निघाले 90 डिग्री आहे. Right? तर थीटा आहे दोन आहे 90 डिग्री आहे. तर थीटा 90 minus आहे. So angle theta plus angle I is equal to 90 degree. So therefore angle theta is equal to 90 minus angle I. Okay, असा balancing चा होऊ शकतो आणि angle of incidence angle of reflection असते म्हणून त्यात आपण I असू शकता. Balancing angle काय next angle of deviation. Next काय माहिती angle of deviation. Angle of deviation प्रमाणात आहे की हे काय आहे actual path, right? Actual path आणि reflected angle of deviation reflection. जसं reflection angle of deviation reflection म्हणजे सारखं angle of deviation for reflection of it. So angle between actual path of the light and the reflected ray. Angle between actual path of the light and reflected ray. Reflected ray is called angle of deviation for reflection. The deviation now actual path पासून किती वेळ झाला, right? Actually असा झाला म्हणजे reflecting surface असा असा actual पासून किती वेळ झाला हे मोजता आपला angle of deviation असतो. Angle of deviation formula किती हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे.